एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात येत्या 2 ते 3 दिवसात सर्व लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळतील, अशी मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रणजित पाटीलला अटक. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण 15 आरोपी अटकेत, तर अजूनही 21 जण फरार. सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश. कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणं, जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभामध्ये अडचणी येत होत्या. पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध. शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षण बंद पाडलं. यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद. पुण्यातील भिसे कुटुंबियांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उपचारासाठी 24 लाख रुपयांची मदत. प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंच्या मुलींच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली आहे. धाराशिवमधील 22 गावात विविध विकास कामांमध्ये 1.5 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. ग्रामस्थांचं प्रशासनाविरोधात उपोषण. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. बीडच्या परळीमधील माण धरणातील पाणी नदीला सोडू नका या मागणीसाठी आंदोलन. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. शेतकरी कर्जमाफीसाठी अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलनात सहभागी. बच्चू कडू शिवसेनेच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. वर्ध्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर. हिंगणघाट आणि वर्ध्यातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी. वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरातील 28 स्टॉल्स धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न. वनविभागाद्वारे स्टॉल्स काढून टाकण्यात आल्यानं महापर्यटन महोत्सवाच्या दिवशी आंदोलन. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जळगावच्या चोपड्यातून 12 लाखांचं बोगस बियाणं जप्त. तावसे बुद्रुकमध्ये आंब्याच्या झाडाखाली हे बोगस बियाणं सापडलं. गेल्या 10 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नंदुरबारच्या शहादा दोंडाईचा रस्त्यावर मध्यरात्री ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात. एकाच जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. 2024 मधील नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी देशातील जवळपास 250 विद्यार्थ्यांवर कारवाई. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द. नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. अपघातामध्ये पोषण आहाराचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग. महत्वाचे दस्तावेज जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. सांगली शहरामध्ये 5 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला. मुलाच्या पोटाला गंभीर जखम. उपचार सुरू. मात्र भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यानं सांगलीकरांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीतल्या कर्मवीर पतसंस्थेसमोरून 13 तोळे सोनं लंपास. बँकेत सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर घटना घडली. ड्रायव्हरनंच मित्राच्या मदतीनं चोरीचा प्लान रचला. धुळ्याच्या रोहिणी गावाजवळील जंगलामध्ये 70,70,000चा गांजा जप्त. दोघांना अटक. शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई. हा गांजा जमिनीखाली खोल पुरून ठेवण्यात आल्याची माहिती. नांदेडमध्ये पोलीस मुख्यालय मैदानात रोजगार मेळाव्याचं आयोजन. युवकांना विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी मेळावा. 100 कंपन्या सहभागी होणार असल्याची पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान. रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा निश्चय करण्यात आला. प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. सोलापूरच्या तापमानात मोठी वाढ. आज तब्बल 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिन